हॅलो नमस्कार. सो आता आपण निघालेलो आहोत टॅलिनमधल्या ओल्ड टाऊनमध्ये. सो आज आहे इथे वीकेंड आणि इथे एव्हरी मंथच्या पहिल्या संडेला म्युझियम फ्री असतं. सो आपण एका म्युझियमला भेट देणार आहोत आणि मी तुम्हालाही ते म्युझियम माझ्यासोबत नक्की दाखवणार आहे. आणि चला निघूया. आपण आलो आहोत तिथल्या ओल्ड टाऊनमध्ये आणि आता आपण चालत चालत जात आहोत म्युझियमपर्यंत. सो इथे आपण पोचलो आहे आपल्या म्युझियममध्ये, ज्याचं नाव आहे किक इन द कॉक फोर्टिफिकेशन म्युझियम. जे टॅलिन शहराच्या मध्यभागी आहे. सो इथे तुम्ही बघू शकता की म्युझियमचे 2 पार्ट आहेत, किक इन द कॉक अँड बॅस्टिन पॅसेज, जो लेफ्ट साईडला आहे, आणि किक इन द कॉक जो राईट साईडला आहे. आणि तो आता आपण पहिले इथे बघणार आहोत. एक ऐतिहासिक सुरक्षेसाठी बांधलेलं प्राचीन किल्ल्यांचं बुरुज अशी या म्युझियमची ओळख आहे. याचा इतिहास म्हणजे हे बुरुज 15व्या शतकात म्हणजे 1475 ते 1483 दरम्यान बांधण्यात आलं होतं. किक इन द कॉक याचा अर्थ आहे स्वयंपाकघरात डोकावून पाहणे, कारण हे बुरुज इतके उंच आहे की पहारेकऱ्यांना जवळच्या घराच्या स्वयंपाकघरात पाहता येत असे, म्हणून याचं नाव किक इन द कॉक असं पडलं आहे. Above, take a look at the black hats who fell in the Battle of Jerusalem Hill. हॅलो, आपण ज्या म्युझियममध्ये आलो आहोत ना आता, तर त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ओल्ड टाऊनला सराउंडिंग पूर्ण एक अशी वॉल आहे. तर तुम्ही तिकडे पाठी बघाल तर तुम्हाला त्याची वॉल दिसेल. आणि हे म्युझियमचे 2 भाग जे श्वेताने सांगितले होते, त्या पहिल्या भागामध्ये आपण पूर्ण अशा वॉलवरतून चालत चालत जाणार आहोत. आपण पूर्ण वॉलचा कव्हरेज करणार आहोत. सो इथे तुम्ही बघू शकता त्यांनी अशी माहिती दिली आहे प्रत्येक वॉलमध्ये बाजूला. सो आता आपण हळूहळू बघत बघत पुढे जाऊया. सो या बुरुजाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याची उंची सुमारे 38 मीटर असून भिंती 4 मीटर एवढ्या जाड आहेत. आणि इथे तुम्हाला तोफा, त्याच्यानंतर बंदुका, या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील, ज्याने शहराचं संरक्षण केलं जात होतं. आणि आता या म्युझियममध्ये तुम्हाला मध्ययुगीन काळातलं टॅलिन शहर, तेव्हाची जीवनशैली, या सगळ्याचा इतिहास बघायला मिळतो. या म्युझियमच्या वरच्या फ्लोअरवरून टॅलिन शहराचा एकदम अप्रतिम असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो, जो तुम्ही आता इथे पाहू शकताय. इकडे आपण आलो आहोत वॉलच्या टॉपमोस्ट एरियामध्ये. हा म्युझियमचा सगळ्यात वरचा पार्ट आहे. इथे सगळे असे छान जुन्या काळातले फोटो लावले आहेत. तुम्ही इथे बघू शकता, इथे जुन्या काळात वापरलेली भांडी वगैरे इथे सगळं ठेवलं आहे. आउटडोर कॅफे जे असायचे ना आधी,
असे 1970 आणि 1980 मध्ये असेल. इथे यांनी अशी एक डायरी ठेवली आहे. इकडे तुम्ही असं एक मेमरी म्हणून काहीही लिहून ठेवू शकता. आता आपण चाललो आहोत. एक पार्ट आता आपला बघून झालेला आहे. आता आपण त्या दुसऱ्या पार्टमध्ये जातो, जो सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलेला. लवकरच आता तो पार्ट बघूया. आता आपण जो दुसरा पार्ट आहे तो बघायला चाललो आहे. सो ही एंट्री आहे. सो इकडे तुम्ही बघू शकता जुन्या काळातल्या सगळ्या प्रतिकृती वगैरे अशा ठेवलेल्या आहेत. सो ही एंट्री आहे. हे जे पॅसेजेस आहेत ना, हे जे पॅसेजेस आहेत ना, जुन्या काळामध्ये जेव्हा वर्ल्ड वॉर 2 आणि जेव्हा रशियन इन्व्हेजन होतं तेव्हा लोक इकडे येऊन थांबायचे. बॅस्टियन टनेल्स म्हणजे 17व्या शतकात बांधलेली भूमिगत सुरक्षा व्यवस्था. हे टनेल्स टॅलिन शहराच्या संरक्षणासाठी बांधण्यात आले होते, विशेषतः शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी. सो जमिनीखाली हे टनेल्स प्राचीन बुरुज आणि किल्ले यांना जोडणारे मार्ग होते. सैन्याने या टनेल्सचा उपयोग शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी, सांकेतिक हालचालींसाठी आणि आपत्कालीन लपण्यासाठी याचा उपयोग केला जात असे तेव्हाच्या काळात. सो इथे लाईट फारच कमी आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, इथे 2004 to 2007चं त्यांनी सगळ्या मेमरीज अशा ठेवल्या आहेत. पण इकडून जसं जसं आपण पुढे जाऊ तसं अजून आपण मागच्या काळात जाणार आहे. म्हणजे आता इथे 2004 to 2007, पण आपण जसं पुढे जाऊ तसं 2004च्या मागे, देन त्याच्या अजून मागे असं सगळं त्याने ठेवत गेलेले आहेत. ते व्हिडिओच्या पुढे तुम्हाला दिसेलच. बघा तुम्ही आता इथे लाईट्स कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसतंय का नाही आय डोंट नो, पण 1991 to 2004 असं लिहिलं आहे. सगळं असं जुन्या काळातल्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. त्यांनी एक माणूस तर उभा केला इकडे. वॉलवरती त्यांनी थोडीशी इन्फॉर्मेशन पण दिली. इथे जुन्या काळात लोकांना असं मास्क लावायला हे बेंचेस वगैरे. जेव्हा पण कधी वॉरमध्ये मोठे बॉम्ब ब्लास्ट किंवा जे पॉयझनस गॅसेस वगैरे जेव्हा सोडायचे तेव्हा असं हे घालून सगळ्या लोकांना बसायचं. ओके, हे त्यावेळेचे असे मास्क वगैरे आहेत. आणि इकडे त्यांचे असे भांडी वगैरे त्यांनी अशी ठेवली आहेत. इकडे ॲक्च्युली लाईट फारच कमी आहे त्याच्यामुळे जरा नीट दिसत नाही आहे. तिकडे चालणार. इकडे असे जुन्या काळातले कम्युनिकेशनचे जे काही ऑप्शन्स होते ते इकडे त्यांनी असं ठेवले आहेत. टेलिफोन वगैरे जुन्या काळातलं सगळं बघा. आता आपण 1941 to 44 या ह्याच्यात एंटर करतोय. इकडे आम्ही जुन्या काळातले लोकांचे टॉयलेट्स वगैरे असे दाखवलेत.
आपण पुढे जाऊया. $19 36 to 40 ह्यामध्ये एकदा जातोय. इथे टनेलमध्ये आत येताच थोडासा गारवा, अंधार आणि जुन्या काळाचा अनुभव येतो. इथे आपल्याला म्युझियममध्ये लाइटिंग, साऊंड इफेक्ट्स आणि एक्झिबिशन्स बघायला मिळतात, जेणेकरून पर्यटकांना त्या काळचं वातावरण जाणवेल. एक डिजिटल टाइम ट्रॅव्हलही अनुभव इथे दिला जातो. म्हणजेच तुम्ही इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून इथे येऊन प्रवास करता. इकडे हे असे दगडावरचे कोरीव शिल्पकार आपल्याला बघायला मिळतात. ओके. टोनस्टोन बोलतात. इकडे असे वेगवेगळे पिलर्स त्यांनी ठेवलेत. स्वतः आपण ऑलमोस्ट म्युझियमच्या शेवटाकडे आलेलो आहोत. खूप छान आहे म्युझियम. खूप जरा चढायला लागतं आणि लहान मुलांसोबत थोडंसं डिफिकल्ट होतं, बट ठीक आहे, मस्त होतं, मजा आली. आता आपण इथे एक्झिट घेऊन फ्रीडम स्क्वेअरला आलेलो आहोत. सो आता आपली म्युझियमची टूर झालेली आहे आणि आम्ही आता इथे जस्ट रिफ्रेशमेंट्स आणि कॉफी वगैरे घ्यायला थांबलेलो आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.